नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टोटल एज्युकेअर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे कृषी पदवी प्रवेश प्रक्रियेचे सन 2020-21 साठीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे। याची नोटिफिकेशन 28/12/2020 रोजी देण्यात आली आहे। हा व्हिडिओ पब्लिश करण्यासाठी मला जरा जास्तच उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन वेळापत्रकाविषयी माहिती सांगणार आहे। कृपया सर्व मित्रांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, तोही विना स्किप करता। त्यापूर्वी जे नवीन आहेत त्यांनी या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला दाबून ऑल ला क्लिक करा, जेणेकरून यापुढील नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तर चला पाहूया वेळापत्रक। ऑनलाईन प्रवेश अर्ज व त्यासोबतची आवश्यक ती स्कॅन केलेली कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावयाचा अंतिम दिनांक 31/12/2020 होता, जे की आता संपलेली आहे। अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ही 4/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध होईल। ऑनलाईन तक्रार नोंदणीचा कालावधी हा 5/1/2021 आणि 7/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध होईल। विचारात घेण्यात आलेल्या तक्रारीच्या यादीची प्रसिद्धी दिनांक 13/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध करण्यात येईल। अंतिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी 15/1/2021 सायंकाळी 5:30 वाजता होईल। पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी 17/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध होईल। त्यानंतर रिपोर्टिंगचा कालावधी आणि उमेदवाराने जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचा दाखला म्हणजेच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र म्हणजेच EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन हे स्वतःच्या लॉगिन मध्ये अपलोड करणे। याची दिनांक आहे 18/1/2021 ते 19/1/2021 सायंकाळी 5:30 पर्यंत। दुसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी दिनांक 23/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर प्रसिद्ध होईल। रिपोर्टिंगचा कालावधी हा 24/1/2021 आणि 25/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। तिसऱ्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी जे की रूपांतरासह असेल, याची तारीख असेल 28/1/2021 सायंकाळी 5:30 नंतर। रिपोर्टिंगचा कालावधी 29/1/2021 आणि 30/1/2021 सायंकाळी 5:30 पर्यंत। ऑनलाईन प्रवेश वाटप फेरीद्वारे प्रवेशाचे वाटप निश्चित झालेल्या उमेदवारांची संबंधित महाविद्यालयात उपस्थित राहून मूळ कागदपत्रे व आवश्यक ते शुल्क भरण्याचा कालावधी हा दिनांक 29/1/2021 आणि 30/1/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। जागेवरील प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांच्या तपशिलाची प्रसिद्धी दिनांक 1/2/2021 रोजी प्रसिद्ध होईल। रिक्त जागांकरिता म्हणजे जागेवर प्रवेश फेरी यामध्ये अंतिम गुणवत्ता यादीतील पर्सेंटाईल, ज्यामध्ये इतर अधिभारासह त्यामध्ये 85 व त्यापेक्षा अधिक याचा दिनांक असेल 3/2/2021, 65 व त्यापेक्षा अधिक 4/2/2021, 50 व त्यापेक्षा अधिक 5/2/2021, सर्व पात्र उमेदवार 6/2/2021, सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतरासह 7/2/2021। संस्थास्तरीय कोट्यातील जागा भरण्याचे वेळापत्रक पाहूया। संकेतस्थळावर महाविद्यालय निहाय उपलब्ध जागांची प्रसिद्धी दिनांक 4/2/2021 रोजी प्रसिद्ध होईल। संबंधित संस्था महाविद्यालयाकडे व्यक्तिशः प्रवेशाकरिता अर्ज दाखल करण्याचा कालावधी 6/2/2021 आणि 7/2/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। संबंधित संस्थेच्या किंवा महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर व सूचना फलकावर गुणवत्ता यादी किंवा निवड यादीची प्रसिद्धी ही दिनांक 8/2/2021 सायंकाळी 5:30 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल। निवड यादीतील उमेदवारांनी प्रवेश घेण्यासाठी संबंधित संस्था महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रे व आवश्यक त्या शुल्काच्या धनाकर्षासह उपस्थित राहण्याचा कालावधी हा 9/2/2021 ते 10/2/2021 सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असेल। निवड यादीतील उमेदवार विहित कालावधीमध्ये उपस्थित नसल्यास रिक्त असणाऱ्या जागावरील येथील गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून गुणवत्तेने भरण्याचा कालावधी 11/2/2021 ते 12/2/2021 राहील। वर्ग सुरू होण्याचा दिनांक 1/2/2021 आणि प्रवेश प्रक्रियेसाठीचा अंतिम दिनांक हा 20/2/2021 रोजी असेल। तर मित्रांनो, ही होती कृषी पदवी प्रवेश प्रक्रियेच्या सन 2020-21 साठीच्या वेळापत्रकाची संपूर्ण माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या इतर मित्रांसोबत शेअर करा आणि जे नवीन मित्र आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।